नमस्कार. वेलकम टू वॉकी टॉकी. वॉकी टॉकी पॉडकास्टच्या 10व्या भागात तुमच्या सगळ्यांचं मी ध्रुव आणि मी रुचा मनापासून स्वागत करतो. रुचा, तुला माहिती आहे या आठवड्यात ना APJ अब्दुल कलामांचा वाढदिवस होता. हो, आणि APJ अब्दुल कलाम यांचा वाढदिवस म्हणजेच 15 ऑक्टोबर संपूर्ण महाराष्ट्रात वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. APJ अब्दुल कलाम असंही म्हणायचे की वाचन आपल्याला फक्त आपली आवड म्हणून नाही तर गरज म्हणून सुद्धा करायला पाहिजे. यासोबत ते हेही म्हणायचे की वाचन आपल्याला फक्त इन्स्पायर करत नाही तर आपल्याला खूप नॉलेज पण देतं. हो. किताबें कुछ कहना चाहती है, किताबें करती है बातें, बीते ज़मानों की, दुनिया की, इंसानों की, आज की, कल की, एक एक पल की, खुशियों की, गमों की, फूलों की, बमों की, जीत की, हार की, प्यार की, मार की. क्या तुम नहीं सुनोगे इन किताबों की बातें? किताबें कुछ कहना चाहती है, तुम्हारे पास रहना चाहती है. किताबों में चिड़िया चहचहाती है, किताबों में खेतियाँ लहलहाती है, किताबों में झरने गुनगुनाते हैं, परियों की किस्से सुनाते हैं. किताबों में रॉकेट का राज है, किताबों में साइंस की आवाज़ है. किताबों का इतना बड़ा संसार है, किताबों में ज्ञान की भरमार है. क्या तुम इस संसार में नहीं जाना चाहोगे? किताबें कुछ कहना चाहती हैं, तुम्हारे पास रहना चाहती हैं. सफदर हश्मी. रुचा, तुझ्या शाळेत वाचन प्रेरणा दिन कसा साजरा करतात? आमच्या शाळेत वाचन प्रेरणा दिन पुस्तकं वाचून साजरा करतात. आम्ही घरून एखादं पुस्तक आणतो आणि क्लासमध्ये एक पिरियड ते वाचतो. आमच्या शाळेत पण तसाच करतात, पण यावर्षी शाळेत जाता नाही येते म्हणून आम्हाला आमच्या मॅमनी एक प्रेझेंटेशन बनवून दिलेलं. त्या प्रेझेंटेशनमध्ये आपण आपल्या आवडीच्या बुकला क्लिक केलं की ती बुक ओपन होते आणि मग आम्ही अशी पुस्तकं वाचली. ग्रेट. ध्रुव, तुझं रीडिंग स्पीड किती आहे माहिती आहे का तुला? साधारण 2 ते 3 मिनिटात 1 ते 2 पानं. तुझा काय आहे? माझा पण साधारण तसाच आहे. म्हणजे जास्ती मोठी प्रिंट असेल तर मग माझं 2 ते 3 मिनिटात 4 पानं वगैरे होऊ शकतात. आणि जर का छोटी प्रिंट असेल तर मग मला साधारण 3 मिनटं लागतं एका पेजला. मला पण. तुला माहिती आहे आपल्या वर्ल्डमधले सर्वात फास्टेस्ट रीडर कोण आहेत? कोण आहेत? हॉवर्ड बर्ग. ओ, मग त्यांचा रीडिंग स्पीड काय आहे? साधारण 5 मिनिटात 300 पानं. बापरे, एवढा जास्ती? हो ना. रुचा, तुला पुस्तक वाचायला आवडतात ना? हो, खूप आवडतात. मला सुद्धा. तुला कुठली पुस्तकं वाचायला आवडतात? मला ॲडव्हेंचर, सस्पेन्स, थ्रिल अशी पुस्तकं वाचायला आवडतात. आणि मला आहे ना अशी मजेदार, त्याच्याने आपल्याला हॅपी फील होऊ शकतं किंवा जोक्सवाली पुस्तकं वाचायला आवडतात. आपण जशी पुस्तकं वाचू शकतो ना तशी आपण पुस्तकं ऐकू पण शकतो. हो. स्टोरीटेल ॲप किंवा अशी कुठली ॲप्स आहेत ना त्याच्यावरून आपल्याला वेगवेगळी पुस्तकं ऐकायला मिळतात. रुचा, तू कधी ऐकलेस का ऑडिओ बुक्स? हो, मी ऐकल्यात ना. मी तर रोज रात्री झोपताना एक गोष्ट ऐकतो. वाव. सो लिसनर्स, द बेस्ट वे टू लर्न इज टू रीड. याच नोटवर आजच्या एपिसोडसाठी आम्ही तुमचा निरोप घेतो आणि पुढच्या एपिसोडमध्ये नवीन विषयासोबत
पुढच्या शनिवारी आम्ही तुमच्या भेटीला येऊ. तोपर्यंत आमच्या पॉडकास्टला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. बाय बाय.